यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या गोवंशांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकत पोलिसांनी जनावरांसह सुमारे 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी दिग्रस पोलिसांना गोवंश तस्करीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार तिवरी फाटा चौक परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली। यावेळी वाहनांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनांमध्ये गोवंश जातीची जनावरे अमानुषपणे कोंबून ठेवलेली आढळून आली। चौकशी दरम्यान ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची कबुली वाहन चालकानं दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कारवाईत जनावरे आणि वाहनांसह एकूण 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी राकेश गुलाब निरगुडवे विरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार पुढील तपास सुरू असून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षितपणे गोशाळेत पाठविण्यात आला आहे।